नमस्कार. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नेचर थेरपिस्ट. तर आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे पतंजली मुनींनी जे काही 196 सूत्र शास्त्रबद्ध केलेले आहेत त्याचे 4 विभागात त्यांनी मांडणी केलेली आहे. पहिला विभाग म्हणजे समाधीपाद, दुसरा म्हणजे साधनपाद. तर साधनपादमधील जो शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे पतंजली मुनींनी मनावरती नियंत्रण करण्यासाठी योगाचं म्हणजे अष्टांग योगाचं अनुष्ठान करायला सांगितलेलं आहे. तर योगाची 8 अंग कुठली आहे त्याची नावं आपण पाहिलेली आहेत. तर पहिलं अंग आहे ते म्हणजे यम. तर यम म्हणजे काय, तर समाजात राहताना मी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं समाजामध्ये मी राहिलं पाहिजे, तर या बाबतीत पाळायचे नियम म्हणजे यम. तर यानंतर नियम सांगितलेले आहेत. तर नियम हे स्वतःच्या बाबतीत सांगितलेले आहेत. तर इथं स्वतःच्या अगोदर मी ज्या समाजामध्ये राहत आहे त्या समाजाचा आपण आधी विचार केला पाहिजे आणि समाजात राहताना काही नियम पाळले पाहिजे, ते म्हणजे यम सांगितलेले आहेत. तर अशा 5 प्रकारचे यम आहेत समाजात राहताना आपण ते पाळायचे आहेत. पहिलं म्हणजे आहे अहिंसा, दुसरं आहे सत्य, तिसरं आहे अस्तेय, चौथं आहे ब्रह्मचर्य आणि 5वं आहे अपरिग्रह. तर पहिलं अहिंसा. तर आपण समाजात राहताना अहिंसेचं पालन केलं पाहिजे आणि ते म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक अहिंसेचं पालन केलं पाहिजे. तर कायिक अहिंसा म्हणजे आपण आपल्या समाजात राहताना आपण कोणाला आपल्याकडून इजा करू नये, शारीरिक इजा की जसं मारामारी करू नये, कुणाची हत्या करू नये. तर ही म्हणजे झाली कायिक हिंसा म्हणजे अहिंसेचं पालन. तर दुसरं जे आहे वाचिक अहिंसेचं पालन. तर आपण तोंडाने म्हणजे समाजात राहताना आपण तोंडाने सुद्धा समाजाबद्दल चांगलं बोललं पाहिजे, चांगले शब्द काढले पाहिजे. तर ही झाली वाचिक अहिंसेचं पालन. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे मानसिक अहिंसा पाळायची आहे. तर मनानं सुद्धा आपण समाजाबद्दल, इतर व्यक्तींबद्दल चांगले विचार केले पाहिजे. तर आपण पाहतो की आपण दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतो, ती झाली मानसिक हिंसा. तर समाजामध्ये राहताना आपल्याला कायिक, वाचिक आणि मानसिक अहिंसेचं पालन करायचं आहे. आणि दीर्घकाळ जर अहिंसेचं जर पालन केलं तर त्या माणसामधलं म्हणजे त्या व्यक्तीमधला, त्या साधकांमधला आणि त्याच्यासोबत राहणारे जे काही इतर जीवात्मे आहेत तर त्यांच्यामधील सुद्धा वैरभाव नष्ट होतो. म्हणजे अहिंसेचं जर पालन केलं तर त्याचं फळ आहे की स्वतःमधला आणि इतरांमधला वैरभाव नष्ट होतो. पुढचं जे आहे ते सत्य. तर सत्य बोलणं म्हणजे खरं बोलणं, यथार्थ जी वाणी आणि मन की एखादी गोष्ट मला समजली आहे आणि ती मला दुसऱ्याला सांगायची आहे. तर जे मी पाहिलं आहे, जे मी अनुभवलं आहे आणि जे मी ऐकलं आहे ते यथार्थ म्हणजे जसं आहे तसं सांगणे. तर आपण पाहतो की महाभारतामध्ये सांगितलेलं आहे की बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ आहे आणि मौनापेक्षा सत्य बोलणं श्रेष्ठ आहे. आणि सत्य बोलण्यापेक्षा म्हणजे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ काय आहे, तर धर्मयुक्त सत्य बोलणं त्याच्यापेक्षाही काय श्रेष्ठ आहे. तर असं धर्मयुक्त सत्य कसं असलं पाहिजे, तर कानाला गोड लागणारं पाहिजे आणि दुसऱ्याच्या हितासाठी म्हणजे हित करणारं असावं, कल्याण करणारं असावं. तर अशा सत्याचं पालन करायला सांगितलेलं आहे. आणि जो साधक ह्या सत्य ह्या यमाचं पालन करतो, दीर्घकाळ त्याचं अनुष्ठान करतो, तर त्याचं फळ म्हणजे त्याची वाचा सिद्धी त्याला प्राप्त होते. म्हणजे जो साधक सत्याचं अनुष्ठान करतो तर तो जो बोलेल स्वतःच्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत तर ते सत्य होतं, म्हणजे त्याला वाचासिद्धी प्राप्त होते. त्यानंतर आहे अस्तेय. तर स्थेय म्हणजे चोरी करणे आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणे. तर जी गोष्ट माझ्या मालकीची नाही आहे तर ती मी घेऊ नये, माझ्याकडं ठेवू नये म्हणजे अस्तेय. तर आपण पाहतो की एखादी म्हणजे 10 रुपयाची नोट जर रोडवर पडली तर ती आपली नाही आहे आणि ती उचलू नये. तर कुणाचीच नाही आहे म्हणून मी का उचलू नये आणि ती आपण उचलली तर ती म्हणजे चोरीच झाली. आणि बघा, जर आपण ती घेतली तरी ती आपल्याला सारखं टोचत राहतं, आपल्या मनाला लागत राहतं, तर आपलं काय होतं, मनाची अवस्था बिघडते. तर जेव्हा चोरी करण्याचा जरी विचार मनामध्ये आला तर आपल्या मनाचं संतुलन बिघडतं. जर यंत्राद्वारे चेक केलं तर आपल्या मनाच्या लहरीमध्ये
प्रचंड मोठा फरक आढळून येतो. म्हणजे बघा, आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, मन अति प्रमाणात चंचल होतं. म्हणजे हृदयाचे ठोके वाढले की आपोआपच माझा श्वास जो आहे तो जलद होतो. म्हणजे आपल्या तोंडाला कोरड पडते. तर हे काही आपल्या बदल नुसत्या विचारणा होतात, मग कृतीनं तर किती होत असतील. म्हणजे आपल्या मनावरती, आपल्या पेशींवरती वाईट परिणाम होतो. तर हे चोरी न करणं, या समाजामध्ये राहताना फार महत्त्वाचा यम पाळावायचा आहे. आणि जो साधक अस्तेय यमाचं दीर्घकाळ अनुष्ठान करतो, पालन करतो, तर त्याच्यामध्ये सद्गुणरूपी रत्नांचा त्याला म्हणजे सद्गुणी गुण, त्या गुणांचा लाभ त्याला प्राप्त होतो. पुढे जे सांगितलं आहे ते ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे की समाजामध्ये राहताना साधकानं ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. म्हणजे धर्मानं आणि शास्त्रानं ज्या काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या मर्यादेमध्ये राहूनच आपण हे विषय भोगांचा भोग घेतला पाहिजे. जर आपण ह्या मर्यादा नीट नाही समजून घेतल्या तर त्या मर्यादा ज्या आहेत त्यांच्या ताब्यामध्ये आपण जातो आणि आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य नष्ट होतं. तर आपला जो आपण पाहतो की संसारामध्ये जे विषय भोग आहेत त्यांना काही विशिष्ट स्थान दिलेलं आहे, परंतु त्याच्या काही मर्यादा आहेत. तर आपण त्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत आणि त्या मर्यादेमध्ये राहूनच आपण आपल्या विषय सुखांचा भोग घेतला पाहिजे. तर जो साधक ब्रह्मचर्य ह्या यमाचं अनुष्ठान करतो, दीर्घकाळ त्याचा अभ्यास करतो, अशा साधकाला म्हणजे प्रचंड प्रमाणात त्याला तेज प्राप्त होतं आणि त्याला काही सिद्धी प्राप्त होतात म्हणून सांगितलेलं आहे. पुढे जो आहे जो 5वं ते म्हणजे अपरिग्रह. तर आपण पाहतो की अपरिग्रह म्हणजे ज्या आपल्या गोष्टी लागणार नाही आहेत त्या उगाच साठवायच्या नाही आहेत, तो म्हणजे अपरिग्रह. परिग्रह म्हणजे काय? अनेक गोष्टींचा साठा करून ठेवणं. तर हे सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे. तर आपण पाहतो की उगाचच आपण न लागणाऱ्यासुद्धा गोष्टी आणून ठेवत असतो आणि त्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक ताण वाढतो. कारण अनेक गोष्टी आपण नुसतं आणतो आहोत, त्याचा साठा करतो आहोत, तर ते मेंटेनन्स करायला मानसिक पण आपल्याला ताण होतो आणि शारीरिकसुद्धा त्रास होतो. तर आणि त्या गोष्टी जर वापरात नाही आणल्या, ज्या आपण आणून ठेवल्यात आणि त्या गोष्टीचा वापर नाही झाला तर त्या निगेटिव्ह थॉट्स सोडत राहतात, नाही का? तर ह्यासुद्धा गोष्टी आपल्या समाजात म्हणजे हे अपरिग्रह या यमाचंसुद्धा पालन करणं समाजामध्ये राहताना गरजेचं आहे. तर आपण पाहतो की अपरिग्रह ह्या यमाचं अनुष्ठान जर साधकानं केलं तर त्याला त्रिकाल ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळाचं त्याला ज्ञान होतं. तर अशा प्रकारे 5 यमाचं म्हणजे यम पतंजली मुनींनी सांगितलेले आहेत. ह्याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता इथेच थांबणार आहोत. खूप छान आपण डिटेलमध्ये योग म्हणजे काय समजून घेत आहोत, कारण ते आपल्याला योग आणि आसन करताना, ध्यान करताना आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे. तर इथंच थांबूया. माझा व्हिडिओ ऐका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हरे कृष्ण.